हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? चला तर मग सुरू करूया आजची नवीन रेसिपी। मी इथे गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये अर्ध पातेलं पाणी भरून ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आज आपण बनवणार आहोत बाफळे। तर मी इथे पीठ घेतलेलं आहे, यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेते। तुम्ही बाफळे कशा पद्धतीने बनवता हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। मीठ टाकून घेतलेलं आहे। सो आता यामध्ये मी जिरं टाकत आहे, थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे। यामध्ये तुम्ही ओवाही टाकू शकता, मी इथे ओवा स्किप केलेला आहे। जिरं टाकून घेतलेलं आहे, त्यानंतर मी इथे 1 चम्मच हळद टाकत आहे। आता आपण हे पीठ घट्ट असं हे चुरून घेऊयात। अशा प्रकारे हे पीठ आपण इथे चुरून घेऊयात मंडळी। इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे, छान चुरून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, जास्त पतलं पण केलेलं नाही आहे, जास्त घट्ट पण केलेलं नाही आहे। आता हे 5 मिनिटासाठी आपण रेस्ट करायसाठी ठेवून देऊया। 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण याचे गोळे बनवून घेऊया। अशा प्रकारे थोडंसं हे लाटून घ्यायचं आहे। आता आपण यावरती तेल लावून घेऊयात। याचे छान लेयर्स पडतात। लेयर जर तुम्हाला बाफळे पाडायचे असेल तर मस्त हे असं लाटून घ्यायचं, त्याला थोडंसं तेल लावायचं आणि आता आपण याचा उंडा बनवून घेऊया। अशा प्रकारे आपण याचा उंडा बनवून घेऊयात किंवा गोळा म्हणू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपण हा गोळे तयार करून घेऊयात हे सगळे। इथे आपलं पाणी छान गरम झालेलं आहे आणि मस्त इथे आपण उंडे बनवून घेतलेला आहे। आता एक एक करून आपण हे यामध्ये सोडून देऊयात। आरामाने सोडायचं आहे ना, तर गरम पाणी हातावर येऊ शकतं। तर यामध्ये हे सोडून दिलेलं आहे। थोडंसं तेल टाकून घेऊयात आपण यामध्ये, कारण की ते एकमेकाला चिटकणार नाहीत आणि व्यवस्थित शिजल्या जातील। आता हे 15 ते 20 मिनिटं आपण हे शिजून घेऊया। यावरती झाकण ठेवून ते शिजून घेऊयात आपण। आपले बाफळे शिजलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता आपण याला काढून घेऊयात आणि 5 ते 10 मिनिटं याला थंड होऊ देऊयात। हे थोडे थंडे होत आहेत। आता आपण याला बारीक कट करून घेऊयात। अशा प्रकारे मी इथे हे बाफळे कट करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता याचे छान लेयर्स सुटलेले आहेत। आता आपण हे फ्राय करून घेऊयात। तो गॅसवरती कढई ठेवलेला आहे, तेल गरम होत आहे। आता आपण याला लालसर तपकिरी रंग येईपर्यंत तळून घेऊया। आता आपण एक एक करून यामध्ये हे बाफळे सोडून घेऊयात। आरामाने सोडायचे आहे, नाहीतर हातावरती तेल उडेल। माझ्याकडे कढई लहान आहे, त्यामुळे मी इथे थोडेच टाकत आहे। लालसर होईपर्यंत आपण याला तळून घेऊयात। अजून 2 मिनिटं आपण याला लाल होईपर्यंत तळून घेऊया। अशा प्रकारे हे लाल आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता हे तळून झालेले आहेत। आपण आता एका ताटामध्ये हे काढून घेऊयात। सो अशा प्रकारे आपण सगळे बाफळे हे तळून घेऊयात। अशा प्रकारे आपण हे सगळे बाफळे हे तळून घेऊयात। तुम्हाला जर अजून हे जास्त कडक किंवा जास्त लालसर हवे असेल तर तुम्ही अजून 5 मिनिटं त्याला तळून घेऊ शकता। सो अशा प्रकारे आपले हे बाफळे आता तयार आहेत। हे वरणासोबत आणि वांग्याची भाजीसोबत खाऊ शकता। सो हे बाफळे आता आपले तयार आहेत। सो थँक्यू।